Is my screen visible? Yes, sir. So what do you see on the screen? Structure of verbs. Structure of verbs. And under this structure, which part have we discussed? So you can see on the screen that basically there are two types of verbs. First one is main verb and second one is supporting, helping or auxiliary verbs. Hmm. And further, main verbs are divided into two categories. Which are those two categories? Did you get my question? Main verbs are further divided into two categories, two types. Which are those two types? Action denoting आणि primary auxiliaries. Correct. Action denoting and primary auxiliaries. So while discussing the first type of main verbs, that is action denoting main verbs, we have seen that there are 5 forms of action denoting main verbs. Do you remember which 5 forms are there? Yes or no? And already we have discussed those 5 forms in our last lecture. Can anyone? कोणते 5 फॉर्म्स असतात? मुख्य क्रियापदाचे ॲक्शन डिनोटिंग क्रियादर्शक मुख्य क्रियापद. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की ज्या क्रियापदाच्या मराठी अर्थाच्या शेवटी ने प्रत्यय असतो ने, ते सगळे ॲक्शन डिनोटिंग मेन वर्ब्स असतात. येस ऑर नो? एम आय ऑडिबल? हॅलो. Yes, sir. हां, काहीतरी उत्तर देत चला, बोलत चला. नुसतंच मी बोलतोय आणि तुम्ही शांतच आहे की नाही? मला पण काहीतरी रिस्पॉन्स मिळाला पाहिजे तुमच्याकडून. Okay, sir. Yes, sir. Yes. Okay. So, which are those 5 forms? कोणते आहेत ते 5 फॉर्म्स? आपण शिकलोय की पहिला जो आहे त्याच्या आधी टू हा प्रत्यय असतो आणि तो टाइम पॅसिव्ह असतो, त्याच्यामधून वेळ व्यक्त होत नाहीये. परत दुसरे पुढचे 5 आहेत, 4 आहेत. इन्फिनेटिव्ह धरून 5 आणि इन्फिनेटिव्ह सोडून 4 आहेत. कोणते 4 आहेत फॉर्म्स? हां, बरोबर आहे तुमचं, पण आवाज ब्रेक होतोय तुमचा. Hello, sir. हां, हां, येस. नाऊ यू आर ऑडिबल. गो अहेड. Infinitive or root, present form, करेक्ट. past form, past participle form, present participle form. व्हेरी गुड. मग मला एक सॅम्पल सांगा. फॉर एक्झाम्पल, एक क्रियापद आणि त्याचे वेगवेगळे फॉर्म्स कसे असतील. फॉर एक्झाम्पल, समजा मी म्हटलं फॉर एक्झाम्पल टू आस्क, राईट? इट विल बी इन्फिनेटिव्ह. अँड विच विल बी द नेक्स्ट 4 फॉर्म्स ऑफ टू आस्क? सांगा बघू. प्रेझेंट फॉर्म Ask, और Asking. अरे अरे, असं आहे का ते? नाही, ask येतं वाटतं present form. वाटतं नाही, फिक्स सांगायचं. कारण आपण ऑलरेडी हे डिस्कस केलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये. आठवते का हे? Past बघा. form asked येते. हां, आठवते का हे? लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं. डू यू रिमेंबर? Yes, sir. हां, मग सांगा. टू आस्क हे या फॉर्ममध्ये असेल, इन्फिनेटिव्ह. ओके, टू आस्क. आता प्रेझेंट फॉर्म्स कोणते असतील मग? इथं बघा की खाली आहेच मुळात. हे बघा, विचार. इथं आहेच मुळात.
इथंच बघा Ask. बघून. सांगा बघून तर सांगा आता. Yes, प्रत्यय लागतो. हा, ask or asks. Then past form. Asked. asked, Correct. Past participle. Asked. And present participle or MV4. Asking. 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 आणि हा, मग याचे मराठी अर्थ सांगा आता मला. प्रेझेंट फॉर्मचे मराठी अर्थ सांगा. विचारतो. Ask विचारतो. म्हणजे विचारले. विचारले. मला सगळे अर्थ सांगा या. हे जे आस्क किंवा आस्क्स आहे याचे सगळे अर्थ सांगा. विचारतो, विचारतोस, विचारतेस, करेक्ट. हा, विचारता, विचारते, करेक्ट. व्हेरी गुड. आणि विचारतात. करेक्ट. व्हेरी गुड. नाव पास्ट फॉर्म. ऑल मिनिंग्स. विचारला, विचारली, विचारले. विचारले, करेक्ट. विचारते. विचारल्या, विचारल्या. व्हेरी गुड. देन पास्ट पार्टिसिपल आस्क्ड. विचारलेला, विचारलेली, विचारलेले, विचारलेल्या. व्हेरी गुड. व्हेरी गुड. अँड द लास्ट फॉर्म विचारत. विचारत. ओके. मग बघा याच्यामध्ये आपण अजून एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की दीज 4 फॉर्म्स आर युज्ड इन डिफरंट 12 सेंटेन्स कन्स्ट्रक्शन्स अंडर टेन्सेस. याच्याबद्दल आपण चर्चा केली का की हे जे 4 फॉर्म्स आहेत ते आपल्या काळाच्या ज्या एकूण 12 रचना आहेत, 12 काळ आहेत एकूण. मुख्य काळ किती? 3. आणि प्रत्येकाचे उपप्रकार किती? 4. असे एकूण होतात किती? 12. करेक्ट. 12. मग त्या 12 ज्या वाक्यरचना आहेत, टेन्सच्या रचना आहेत, त्या रचनामध्ये ही क्रियापदाची रूप आपण वापरत असतो. पटते तुम्हाला? येस सर. हा, मग Yes, आपल्याला पुढे जाऊन ही चर्चा करणं गरजेचं आहे की ते 12 काळ कोणते कोणते आहेत आणि कोणत्या टेन्समध्ये या 4 पैकी कोणता फॉर्म वापरला जातो. आर यू गेटिंग ऑर नॉट? हॅलो. येस. हा, तर बघा I'll share my another screen with you so that we'll have detailed discussion regarding this. Is my screen visible? काय दिसतंय? येस सर. आधीचीच आहे सर. आधीचीच आहे. अच्छा, आता Yes, sir. verbs. ओके. तर ऍक्शन डिनोटिंग मेन व्हर्बचे आपण किती एकूण फॉर्म्स आहेत शिकलोय? 4, एक्सक्लुडिंग दॅट इन्फिनेटिव्ह. येस सर नो. मग हा जो MV1 आहे, प्रेझेंट फॉर्म आहे, तो आपण किती काळामध्ये वापरतो त्या 12 मधल्या? कॅन यू टेल? बघा MV1 फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की आस्क, प्ले, रन वगैरे. किती काळामध्ये वापरतो असा फॉर्म की ज्याला कोणताही प्रत्यय नाही आहे आणि जो रूप कोणत्या एकाच काळामध्ये वापरतो? काळामध्ये हा, 3. कोणत्या 3? सिंपल मध्ये, प्रेझेंट मध्ये, सिंपल सिंपल प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. ओके, सिंपल प्रेझेंट मध्ये वापरतोय. अजून सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. सिंपल पास्ट मध्ये हे रूप वापरता का तुम्ही? नाही सर, ईडी लागतं. हा ईडीला हा, करेक्ट. मग दुसरा कोणता काळ आहे की जिथे तुम्ही? सिंपल फ्युचर. व्हेरी फ्युचर, गुड, फ्युचर मध्ये. व्हेरी गुड. आफ्टर शाल और विल
यू यूज दीज फॉर्म्स. बरोबर आहे की नाही? येस सर. येस सर. किंवा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये तुम्ही आस्क किंवा आस्क्स वापरता, किंवा प्ले किंवा प्लेज, रन और रन्स. लक्षात घ्या, जर करता हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, ही, शी, इट, समवन, समबडी, नो वन, नो बडी, एव्हरीवन, एव्हरीबडी यांच्यापैकी असेल तर साध्या वर्तमान काळामध्ये या क्रियापदांना एस किंवा ई एस प्रत्यय लागत असतात. हा रूल माहिती आहे तुम्हाला? येस और नो? जसं की येस सर. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी, जसं की तुमच्या लक्षात घ्या, ही आस्क्स क्वेश्चन्स, की हे आस्क क्वेश्चन्स म्हणता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. काय म्हणता? ही आस्क्स म्हणता की ही आस्क म्हणता? येस. येस प्रत्यय लावता की येस नाही नाही लावत? लावत. नाही लावत? नाही लावत. मग माझं हे वाक्य चुकलं का? हे बघा, थोडंसं आपण इन्व्हॉल्व होऊयात. खूप महत्वाची ही गोष्ट आहे, डिस्कशन आहे. सांगा, हे जे एक्झाम्पल लिहिलंय, ही आस्क्स क्वेश्चन और क्वेश्चन्स, हे वाक्य चुकीचं आहे की बरोबर आहे? एनीवन? किंवा दुसरे एक्झाम्पल मी सांगतो, दे आस्क क्वेश्चन्स. सांगा, कोणतं बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे, की दोन्ही पण बरोबर आहेत? हा, कोण सांगते? नाव सांगा तुमचं. दोन्ही बरोबर आहे. दोन्ही पण राईट आहेत. करेक्ट. हे दोन्ही एक्झाम्पल करेक्ट आहेत. लक्षात घ्या, जिथं आय, बघा मी काय म्हणतो आता, आपण ह्या दुसऱ्या एक्झाम्पलच्या बाबतीत बोलूया पहिल्यांदा. जिथं आय, वी, यू, दे, ऑल, दीज, दोज, दीज स्टुडंट्स, दो स्टुडंट्स असे कर्ते असतात, तिथं आपण ह्या मुख्य क्रियापदाचं मूळ रूप घेत असतो, त्याला कोणताही प्रत्यय नसतो. आणि जिथं मगाशी सांगितल्याप्रमाणे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन्स असतात किंवा नाउन्स असतात, त्यांच्या समोर साध्या वर्तमान काळामध्ये एस किंवा ई एस प्रत्यय लागत असतो. फॉर एक्झाम्पल, ही आस्क्स, शी आस्क्स, सर नो. अजून समवन आस्क्स, समबडी आस्क्स, एव्हरीवन आस्क्स, एव्हरीबडी आस्क्स. ओके, दॅट वे वी नीड टू अंडरस्टँड. आणि या फॉर्मचे अर्थ असतात की विचारतो, विचारते, विचारतात वगैरे. आता दे आस्क क्वेश्चन्स, ते प्रश्न विचारतात. ही आस्क्स क्वेश्चन्स, तो प्रश्न विचारतो. गेटिंग और नॉट? समजतंय सगळ्यांना? येस सर. मग आता आपण पुढच्या टेन्सकडे जाऊयात. सिंपल फ्युचर, याच्यामध्ये कसा वापर असेल या क्रियापदांचा, जे तुम्हाला वर दिसत आहेत हे? He will ask. करेक्ट. आपण हेच एक्झाम्पल. Question. करेक्ट. ही विल आस्क क्वेश्चन्स. They will ask questions. करेक्ट. दे विल आस्क क्वेश्चन्स. इथं कोणता प्रत्यय वगैरे येतो का? येस, येस वगैरे सिंपल फ्युचर मध्ये? नो सर. No sir. नो. सगळे लक्षात घ्या, इथं हे मूळ रूपच असेल की जे तुम्हाला इथं दिसतंय. लक्षात घ्या, इथं हे बघा. गेटिंग और नॉट? Yes sir. येस हां, सर. तर हे लक्षात घ्या. ओके, 12 पैकी आपले 2 काळ आपण बघितलं कोणती रूप वापरतो. आता आपण MV2 कडे जाऊयात. MV2. आता MV2 काय असेल? आस्कचा? Asked. करेक्ट, आस्क्ड. मग सांगा, किती काळामध्ये वापरता? पास्ट फॉर्म MV2. सिंपल पास्ट मध्ये. व्हेरी गुड. फक्त एकाच काळामध्ये वापरतो
आणि तो काळ कोणता आहे? सिंपल पास्ट टेन्स. मग वाक्य कसं असेल? Past tense. हेच वाक्य. He asked question. करेक्ट. ही आस्क्ड क्वेश्चन्स. किंवा They asked करेक्ट, दे आस्क्ड question. क्वेश्चन्स किंवा समवन आस्क्ड Yes, sir. क्वेश्चन्स. कोणतं का न करता. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हां. तर आता आपण पुढे जाऊयात. आपला आहे पुढचा फॉर्म. कोणता फॉर्म आहे? MV3. MV3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल. Asked. करेक्ट. कोणता आहे? आस्क्ड. Asked. पण याच्या आधी हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव हे सपोर्टिंग व्हर्ब्स हे येत असतात, आहे की नाही? जसं की ही Yes, हॅज yes, sir. आस्क्ड. सांगा मग एक्झाम्पल सांगा. He has asked question. करेक्ट. ही हॅज. They has asked question. दे हॅज म्हणणार का? No. काय म्हणणार? No, sir. हां. They have. करेक्ट. दे हॅव. They have asked question. हां. लक्षात घ्या. मग हे हॅज कोणासाठी असतं आणि हॅव कोणासाठी असतं माहिती आहे कोणाला? हॅज. Sir, there. Has singular. करेक्ट. हॅज फॉर सिंग्युलर्स. ओके, व्हेरी गुड. अँड हॅव फॉर Plural. plurals. But there are Plural. two. Correct. But there are two exceptions. जसं की आय हॅव. आता आय हे कसं आहे? सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? सिंग्युलर. हां, तरी करेक्ट. तरी देखील त्याला हॅव. हॅव यूज करतात. आणि दुसरं म्हणजे यू हॅव. जसं की बघा, माझ्यासमोर एक व्यक्ती आहे आणि तिने प्रश्न विचारलेला आहे, तर मी म्हणतोय यू हॅव आस्क्ड क्वेश्चन ऑर क्वेश्चन्स. म्हणजे माझ्यासमोर जरी एक व्यक्ती असली तरी देखील मी यू नंतर हॅव म्हणतोय, कारण रूल तसेच आहेत. आर यू क्लिअर? Upward. अपवाद आहेत. व्हेरी गुड. दे आर एक्सेप्शन्स. क्लिअर? येस सर. असं कधीही म्हणायचं नाही की ही हॅव किंवा दे हॅज, असं कधीही म्हणायचं नाही. आर यू क्लिअर? Yes, sir. येस सर. आता ठीक आहे. मग हा जो काळ आहे, आता माझं थोडंसं चुकलं याच्यामध्ये, डायरेक्ट आपण एक्झाम्पलकडं गेलो. आपण काळ बघूया कोणत्या काळामध्ये वापरलं जातं ते. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. करेक्ट. प्रेझेंट परफेक्ट. आणि त्याचं ते एक्झाम्पल्स आहेत हे दोन. कोणते? जे तुम्हाला दिसत आहेत ते. समजलं? येस सर. Yes, sir. आता दुसरा काळ की ज्याच्यामध्ये आपण हा फॉर्म वापरतो, पास्ट पार्टिसिपल. सांगा काय म्हणताय? पास्ट करेक्ट. परफेक्ट टेन्स. व्हेरी गुड. पास्ट परफेक्ट टेन्स. आणि हे वाक्य कसं बदलेलं आता? फक्त थोडा फरक He करायचा. had. करेक्ट. व्हेरी गुड. He had asked question. फक्त ह्या एस ऐवजी कोणतं लेटर येईल? D. डी. डी. D. करेक्ट. आणि त्याचा अर्थ असेल त्याने प्रश्न विचारलेला होता. विचारलेला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, विचारलेला होता पास्ट परफेक्ट टेन्स. Past perfect. क्लिअर? Yes, sir. हां. आता तिसरा. Future perfect tense. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला आता इथं हे कळालं की MV3 जो आहे तो आपण परफेक्ट टेन्सेसमध्ये वापरतो, फ्युचर परफेक्ट. मग हेच एक्झाम्पल कसं असेल? ही विल हॅव आस्क क्वेश्चन. He will have asked question. करेक्ट. व्हेरी गुड. Asked आणि questions. करेक्ट. त्याचा मराठी अर्थ कसा घ्याल मग? He will have asked questions. Here there is one prediction, there is one assumption. आणि कोणतं assumption आहे? की कोणीतरी कोणतीतरी क्रिया केलेली असेल. बघा, मग या अंदाजामध्ये, या प्रेडिक्शनमध्ये दोन बाजू आहेत. एकतर हे प्रेडिक्शन
सध्या वर्तमानातल्या क्रियेबद्दलचं असू शकते किंवा भविष्यात ठराविक वेळी ती क्रिया पूर्ण झालेली असेल असं गृहीत धरून ते स्टेटमेंट केलेलं असेल. जसं समजा उद्या परत 11 ते 12 आपलं लेक्चर आहे, तर 12 वाजता आपण काय केलेलं असेल? सिच्युएशन लक्षात घ्या. उद्या परत आपलं 11 ते 12 लेक्चर आहे. मग 12 वाजता आपण काय केलेलं असेल? कोणती क्रिया पूर्ण केलेली असेल? लेक्चर झालेलं असेल. अटेंड केलं असेल complete. करेक्ट. व्हेरी गुड. मग तेच एक्झाम्पल आपण कसं म्हणू? टुमॉरो ॲट 12 वी शॅल हॅव कम्प्लिटेड आवर लेक्चर और वी विल हॅव कम्प्लिटेड आवर लेक्चर. कळतंय? येस सर. हां, हे झालं फ्युचरबद्दलचं ॲझम्पशन. पण आता दुसरं ॲझम्पशन बघा. तुम्ही समजा कॉलेजमध्ये आहात सध्या आता यावेळी. ओके, जसं मी कॉलेजमध्ये आहे तसं तुम्ही पण कॉलेजमध्ये आहात. तर आत्ता आता वाजलेत किती? समजा 11:15 वाजलेले आहेत. मग या 11:15 वाजता तुम्हाला माहीत आहे की आईचा स्वयंपाक पूर्ण होतो. मग तुम्ही कॉलेजमध्ये बसलाय आणि इमॅजिन करताय, एक ॲझम्पशन करताय की आईनं स्वयंपाक पूर्ण केलेला असेल. घरी आई घरी आहे, तुम्ही कॉलेजमध्ये आहात, असा अंदाज बांधतो की नाही आपण? हा आपल्या कम्युनिकेशनचा एक Yes, भाग sir. आहे की नाही? Yes, येस sir. सर. मग कसं म्हणाल? Mother will have finished Correct. her cooking. व्हेरी गुड, परफेक्ट. मदर विल हॅव फिनिश्ड हर कुकिंग. Her cooking. Yes sir. कुकिंग. हां, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की हा जो टेन्स आहे फ्युचर परफेक्ट, याला 2 कॉर्नर्स आहेत. वन कॉर्नर इज ऑफ प्रेझेंट प्रेडिक्शन और प्रेडिक्शन फॉर प्रेझेंट अँड अनदर इज प्रेडिक्शन फॉर फ्युचर. समजलं सगळ्यांना हे? Yes, sir. व्हेरी गुड. नाव Yes sir. मग आपण आता इथं बघा, MV1 मधून आपण 2 टेन्सेस कव्हर केले किंवा MV1 चा वापर 2 काळामध्ये होतोय, MV2 चा एका काळामध्ये होतोय. एकूण काळ किती झाले? सबटाइप्स 12 पैकी किती सबटाइप्स कव्हर झाले या MV1 आणि MV2 मधून? Three types. 3 टाइप्स. करेक्ट. नाव आता MV3 घेतला, याच्यातून 3 टाइप्स कव्हर झाले. म्हणजे MV1, MV2 आणि MV3 यांच्यातून एकूण किती काळ कव्हर झाले? 6 types. 6. इज दॅट क्लिअर? Yes, sir. हां. Yes sir. नाव रिमेनिंग, व्हॉट इज द रिमेनिंग नंबर? 6 types remaining. 6. म्हणजे आपण इथे एक प्रेडिक्शन काय करू शकतोय? हा जो MV4 आहे, ING In फॉर्म आहे. MV4 there are 6 types remaining. करेक्ट. किंवा Continuous. करेक्ट. किंवा इथं आपण ॲझम्पशन करू शकतोय की हा जो राहिलेला MV4 आहे किंवा ING फॉर्म आहे, तो आपण राहिलेल्या 6 काळामध्ये वापरत असतो. एम आय राईट? Yes, sir. हां, मग ते 6 काळ कोणते आहेत? The present perfect progressive tense. ओके. Present continuous tense. ओके, गुड. किंवा आपण असं म्हणूया, ज्या ज्या काळामध्ये सिम्पली कंटिन्युअस हा शब्द दिसतो, त्या काळामध्ये आपण हा फॉर्म वापरत असतो. मग कंटिन्युअस तुम्हाला कशामध्ये दिसतंय? तर Present. हां, प्रेझेंट कंटिन्युअस आहे. Present perfect continuous. त्याच्यानंतर Past. हां, पास्ट कंटिन्युअस आहे. हां, परत पुढे Future continuous. करेक्ट. Perfect continuous. फ्युचर कंटिन्युअस आहे. त्याच्यानंतर Present perfect continuous tense. व्हेरी गुड. बघा आता इथलंच मी कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय आणि त्याच्यामध्ये फक्त एक टाकतोय की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आता पुढे सांगा मला. The past perfect continuous tense. करेक्ट. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस अँड द लास्ट वन इज Future perfect. The future Very good. perfect continuous tense. व्हेरी गुड.
सगळ्यांना समजतंय हे? Yes, Yes, sir. Yes, sir. Now, let us deal with their examples. Tell me one example of present continuous tense. आणि हेच आपण घेऊया, वरचेच एक्झाम्पल घेऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कसे कसे फरक होत जात आहेत. कसं म्हणणार? ही कोणतं सपोर्टिंग वर्ब वापरणार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये? ही साठी He is asking he questions. is asking question. व्हेरी गुड. ही इज आस्किंग क्वेश्चन्स. लक्षात घ्या. आणि मराठी अर्थ कसा घेणार याचा? हाऊ यू टेक इट्स मराठी मिनिंग? तो क्वेश्चन विचारत आहे. त्याने म्हटलं की चुकणार तुम्ही. तो प्रश्न विचारत आहे. करेक्ट. विचारत आहे. प्रश्न विचारत आहे. करेक्ट. तो प्रश्न विचारत आहे किंवा ते प्रश्न विचारत आहेत, जसं की शिक्षक. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हां. नाव पास्ट कंटिन्युअस टेन्स. बघा, हेच वाक्य मी आहे तसं कॉपी करतोय. बदल काय होईल तो तुम्ही सांगायचा मला. Was. करेक्ट. इज ऐवजी काय असेल इथं? फक्त वॉज. Was. आणि देच्या बाबतीत काय असेल मग? जसं आपण They were. They करेक्ट. were asking questions. व्हेरी गुड. आता परत They were. व्हेरी गुड. दे वेअर आस्किंग क्वेश्चन्स. परत हेच मी कॉपी करतोय आणि इथे पेस्ट करतोय. परत काय करणार? कोणते शब्द घेणार याच्यामध्ये फ्युचर कंटिन्युअस साठी? He shall be asking questions. She shall be. ही शॅल बी असतं की ही Will be. Will be. हां. Will be. Will be. करेक्ट. ही विल बी आस्किंग क्वेश्चन्स. आता परत हेच वाक्य मी आहे तसं इथलं कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय. त्याच्यामध्ये काय बदल करणार तो तुम्ही सांगायचा. कोणती क्रियापद Been. वापर? He has been. He has Has been been. asking Very Has good. been. questions. Very good. Perfect. Now I will again copy this example and put it here and Had we'll been. correct. Had been. He had been asking Correct. questions. So instead of this S, I should just put D. Clear? Yes, sir. Yes, sir. Then I will again copy this example and put it here. You will tell me the change. Will have been. Very Will good. have been. He will have been asking Have questions. been. Very good. He will have been asking questions. सगळ्यांना पटलं? बघा इथं सगळीकडे तुम्हाला काय दिसतंय बघा, मुख्य क्रियापदाचं रूप Asking. Asking. ING form. आहे की नाही? ING. Yes, sir. बघा, आणि प्रत्येक वेळेस नुसतं आस्किंगच म्हणायचं नाही. कोणतं का क्रियापद असेल ना त्याला ING प्रत्ययच असेल. आस्किंग, रायटिंग, पुटिंग, डाउनलोडिंग, अपलोडिंग, स्कॅनिंग. Saying. ING form of the verb. करेक्ट. आर यू क्लिअर? Yes, sir. Yes, sir. पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की हे जे 12 काळ आहेत त्यातला प्रत्येक काळ कोणत्या सेन्सनी वापरला जातो. तर बघा, या प्रत्येक काळाला त्याचा विशिष्ट असा यूज आहे, विशिष्ट वापर आहे किंवा विशिष्ट संदर्भात विशिष्ट काळ वापरला जातो. मग कसं ते आपण पहिल्यापासून शिकूयात. आता बघा, हा जो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, कोणत्या क्रिया व्यक्त करतो आपण? कसल्या क्रिया? To tell about habits, daily routines, व्हेरी गुड. व्हेरी गुड. universal truth. Perfect. I'm very happy that I have got the right perfect answer from you. For expressing habitual actions, universal truths, routines, fixed timetable, we use this tense, that is simple present tense. For example, he asks questions. तो प्रश्न विचारतो, ती प्रश्न विचारते, विद्यार्थी विचारतात, मी विचारतो. याच्यातून आपल्याला कळतं की त्या व्यक्तीला ती क्रिया करण्याची सवय आहे, or that specific action is repeated by that particular person, and that too after certain gap, after certain time gap. And here the words like every day, daily, often, usually, seldom, rarely, weekly, or every month, every year. Are you getting or not?
या शब्दामध्ये काय जाणवतं Yes, sir. तुम्हाला? आता जे मी शब्द सांगितले त्या सगळ्या शब्दामध्ये काय जाणवतं तुम्हाला? काय जाणवतं? हायलाइट केलाय शब्द मी, सांगा, वाचा. फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी, करेक्ट. It's repetition of action. रिपिटेशन ऑफ ऍक्शन, व्हेरी गुड, वारंवार घडणारी क्रिया. करेक्ट. वारंवार घडणारी क्रिया, पुन्हा पुन्हा घडणारी क्रिया. किंवा तुम्ही अजून हे पण शब्द वापरत असता, वन्स इन अ डे, ट्वाइस इन अ डे, थ्राइस इन अ डे, 4 times अ डे. बरोबर आहे की नाही? येस सर. हा, Yes, sir. तर हे फ्रिक्वेन्सी दाखवणारे शब्द हे तुमच्या सिंपल प्रेझेंट टेन्सशी जोडलेले आहेत. ऍक्शन डिनोटिंग सिंपल प्रेझेंट टेन्सशी जोडलेले आहेत. कळते सगळ्यांना? Yes, sir. हां. परत किंवा तुमचे सायन्सचे रूल्स असतील, आपण सायंटिफिक ट्रूथ्स असं म्हटलं किंवा सायंटिफिक रूल्स असं म्हटलं, आहे की नाही? तर फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज द रूल ऑफ ग्रॅव्हिटेशन? गुरुत्वाकर्षणाचा नियम काय आहे? Whenever we throw something in the air, it dash dash down. व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट. Attracted towards मला the एकच शब्द सांगा. इट कम्स डाऊन. हा, इट Comes. कम्स डाऊन किंवा इट फॉल्स डाऊन. बरोबर आहे की नाही? येस सर. मग याला कधी अपवाद असतो का? असं कधी होतं का की मी एक वर गोष्ट टाकली आणि वरच गेली? no, sir. Try to understand. There is no exception. This is scientific rule, and such scientific rules, such scientific repeated actions are expressed with simple present Another tense. example. Another The example. The sun rises in the east. Very good. It is universal truth. The sun rises in the east. सूर्य पूर्वेला उगवतो. सूर्य पूर्वेला उगवतो हे काय आहे? That is one universal truth. Universal truth. So which are other universal truths? Can you tell some examples? अजून कोणते असे एक्झाम्पल्स आहेत? जसं सूर्य पूर्वेला उगवतो तसा तो पश्चिमेला मावळतो, हे पण एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे. येस ऑर नो? Yes, sir. हां, तर लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी आपण साध्या वर्तमान काळातून व्यक्त करत असतो. देन नेक्स्ट टेन्स इज सिंपल फ्युचर टेन्स. This simple future tense is used to express planned actions. Do you agree with me? Yes, sir. Planned action म्हणजे कसले actions? Means the things which are expected to happen. happen in the future. Correct, very good. The things or the actions which are expected to happen in future. ज्या क्रिया आपण भविष्यात करणार आहोत किंवा तो आपला प्लॅन आहे, अशा क्रिया आपण याच्यातून व्यक्त करत असतो. फॉर एक्झाम्पल, ही विल आस्क क्वेश्चन्स. तो प्रश्न विचारेल, मी हे करेन, आम्ही ते करू, तू ते करशील, तो ते करेल, तो एखादी क्रिया करेल, ती एखादी क्रिया करेल, सर्वजण एखादी क्रिया करतील. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. So I hope you have understood the use of these two tenses. Then next tense is simple past tense. In what sense do we use? Action which is completed In past time. Recently past time. recent or distant past. Okay. भूतकाळात झालेली क्रिया सांगण्यासाठी बहुतेकदा तिची वेळ अनिश्चित असते. मग ती नुकतीच झालेली असू शकते किंवा फार काळापूर्वी झालेली असू शकते. फॉर एक्झाम्पल, ही आस्क्ड क्वेश्चन्स. त्याने प्रश्न विचारले. विचारले या शब्दावरूनच आपल्याला कळतं की ती क्रिया कधी झालेली आहे. कधी? Recently. हा, एक तर रिसेंटली झालेली आहे किंवा पास्ट. भूतकाळात In झालेली past आहे. time. करेक्ट, पास्ट टाइम मध्ये ती झालेली आहे. व्हेरी गुड. मग आपला काय रोल आहे बघा याच्यामध्ये? आपण काय केलं पाहिजे? आपल्या मनात जो विचार आहे तो विचार या सगळ्या 12 काळामधल्या कोणत्या काळाशी सुसंगत आहे? बघा मी काय म्हणतोय ते पटतंय का?
आपला जो विचार आहे तो या 12 पैकी कोणत्या काळाशी सुसंगत आहे, हे डिसिजन फार महत्वाचं आहे कम्युनिकेशनमध्ये. आणि एकदा का ते डिसिजन झालं की मग योग्य ती क्रियापदं, सपोर्टिंग व्हर्ब्स असतील, मेन व्हर्ब्स असतील, त्यांचे फॉर्म्स योग्य पद्धतीने वापरले की तुमचं म्हणणं समोरच्यापर्यंत परफेक्ट पोचतं. कळतंय का सगळ्यांना मी काय म्हणतो? हॅलो. Yes, sir. जसं बघा, माझ्या मनात एक विचार आहे की मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय, मी सध्या शिकवत आहे. माझ्या मनात विचार काय आहे तुम्हाला सांगावं की मी सध्या शिकवत आहे आणि मी म्हणतोय आय हॅव टॉट. मला म्हणायचं आहे मी सध्या शिकवत आहे आणि मी इकडे म्हणतोय आय हॅव टॉट. माझी भावना तुमच्यापर्यंत योग्यपणे पोचली का? No, sir. वाय? तर ते टॉट Because तुम्ही it is पास्ट मध्ये म्हणता, past मध्ये म्हणजे it's happening ती the past. क्रिया होऊन गेलेली आहे असं होतंय. करेक्ट, व्हेरी गुड. कळतंय का हा. सगळ्यांना हे? येस, हा, मग मी काय म्हणायला पाहिजे? आय एम टीचिंग. करेक्ट, Now. परफेक्ट, करेक्ट. आय एम टीचिंग नाव असं म्हणायला पाहिजे. हा. मग तुमच्यापर्यंत ते योग्य पद्धतीनं पोहोचतंय. व्हेरी गुड. नाव लेट अस गो अहेड फॉर द नेक्स्ट फोर्थ टेन्स इन आवर सिक्वेन्स, दॅट इज प्रेझेंट परफेक्ट. सो धिस टेन्स, त्याला आपण मराठीमध्ये पूर्ण वर्तमान काळ म्हणतो. हा टेन्स नुकत्याच झालेल्या क्रिया, The action which is to tell about the action which is completed recently. very good, which is completed recently or just completed or just happened actions. happened म्हणजे घडलेल्या, completed म्हणजे पूर्ण केलेल्या. क्रिया घडणं आणि क्रिया करणं याच्यामध्ये परत दोन बदल आहेत किंवा फरक आहे. घडते ती क्रिया नैसर्गिक असते, करतो ती क्रिया उद्देशपूर्ण केलेली असते. डू अग्री विथ मी ऑर नॉट? Yes, sir. जसं की काल रात्री पाऊस आला होता, आमच्याकडे तर आला होता, तुमच्याकडे माहित नाही मला. आला होता तुमच्याकडे? Yes, sir. हां, ओके. मग मी म्हणतो इट हॅज रेन्ड. इट हॅज रेन यस्टरडे. इट हॅज रेन्ड यस्टरडे, है की नाही? येस. हां, मग ही घडलेली क्रिया आहे की तुम्ही मी केलेली क्रिया आहे? घडलेली. घडलेली आहे. करेक्ट. जनरली नॅचरल ॲक्शन्स हॅपन बाय देमसेल्व्स अँड ह्युमन बिंग्स आर नॉट बिहाइंड देम. फरक असत नाही माणसांचा, आहे की नाही त्याच्यामध्ये? लक्षात घ्या. तर अशा क्रिया आपण याच्यातून व्यक्त करत असतो. देन लेट अस गो अहेड फॉर द नेक्स्ट टेन्स. कोणता आहे? Past perfect tense. मग भूतकाळात बघा, भूतकाळात एखाद्या क्रियेच्या अगोदर पूर्ण झालेली दुसरी क्रिया सांगण्यासाठी आपण या काळाचा वापर करत असतो. पूर्ण झालेली क्रिया आहे आणि भूतकाळात झालेली आहे आणि सहसा एका क्रियेच्या अगोदर. जसं मग मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. काल रात्री मी जेवण केलं, त्याच्या आधी मी हात धुतलेले होते. जेवणाआधी आपण हात धुतो की नाही? Yes, sir. धुतो. मग मी कसं Yes, सांगेन? मी हात धुतलेले होते. कधी? काल जेवण करण्यापूर्वी. कसं म्हणणार? आय हॅड वॉश्ड माय हँड्स व्हेरी गुड, बिफोर डिनर. करेक्ट. आय हॅड वॉश्ड माय हँड्स बिफोर डिनर. डिनर. करेक्ट. आर यू गेटिंग द सेन्स? Yes, means येस the सर. action which is recently completed to the nearest past time. In the nearest past time. नियरेस्ट पास्ट टाइम म्हटलं तर तो वरचा येतोय काळ, प्रेझेंट. हां, जवळचा भूतकाळ आणि लांबचा भूतकाळ याच्यामध्ये फरक आहे. जवळच्या भूतकाळात झालेली असेल क्रिया तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि मी ज्या सेन्सनी सांगतोय की एखाद्या क्रियेच्या अगोदरची क्रिया, जसं जेवण करणं ही एक क्रिया आहे, हात धुणं ही एक क्रिया आहे. येस सर. गेटिंग आर नॉट? येस सर.
हां. Yes, sir. किंवा कधी कधी भूतकाळात फार पूर्वी कोणतीतरी गोष्ट केलेली होती हे सांगण्यासाठी आपण या टेन्सचा वापर करत असतो. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. Yes, फॉर sir. एक्झाम्पल, जसं बघा आपल्याला 26/11/26/11 काय झालं होतं? Mumbai attack. Mumbai करेक्ट, मुंबई अटॅक. attack. मग Attack झालता. करेक्ट, बरोबर. मग त्याच्या संदर्भात मी असं म्हणतोय की कसाब हॅड There was a terrorist attack in 2011. करेक्ट और टेररिस्ट हॅड अटॅक्ड मुंबई इन 2011, राईट? त्याने हल्ला केलेला होता. Yes, sir. लक्षात घ्या. हॅव यू अंडरस्टूड? Yes, sir. हां. परत एक Yes, सांगतो, ह्या दोन्हीमध्ये फरक काय आहे. तुमचं कदाचित प्रेझेंट परफेक्ट आणि पास्ट परफेक्टमध्ये कन्फ्युजन असू शकतं. तर अजून एक तुम्हाला क्लॅरिफिकेशन देतो की ज्या क्रियेचा इफेक्ट सध्या पण जाणवतोय त्या क्रिया सहसा प्रेझेंट परफेक्ट टेन्समधून व्यक्त केल्या जातात. ज्या क्रियेचा इफेक्ट, परिणाम सध्या जाणवतोय, आपण फील करतोय, ते प्रेझेंट परफेक्ट टेन्समधून व्यक्त करतो. आणि ज्या गोष्टींचा इफेक्ट हा सहसा संपलेला आहे, आता तो आपल्याला जाणवत नाही आहे, अशा केसमध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरत असतो. जसं की काल रात्री जेवण करण्यापूर्वी मी हात धुतलेले होते, अजून पण माझे हात ओले आहेत का? no, sir. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हां, पण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये ते हात ओले असतील, लक्षात घ्या. धुतले आहेत, त्याचा परिणाम जो आहे तो सध्या पण तुम्हाला विजिबल आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. मग Another example सांगू का? हां, सांगा. Present perfect मध्ये I have eaten a mango आणि past perfect मध्ये I had eaten a mango. व्हेरी गुड, परफेक्ट. समजले सगळ्यांना? Yes, sir. ओके, व्हेरी गुड. नाव लेट अस गो अहेड फॉर फ्युचर परफेक्ट टेन्स. त्यालाच आपण पूर्ण भविष्यकाळ असं म्हणतो. बघा, आपण वर्ब शिकता काळामध्ये किती आत गेलो बघा. कारण वर्ब म्हणजेच टेन्स असतात, टेन्स म्हणजेच वर्ब्स असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. क्लिअर? Yes, sir. आता फ्युचर परफेक्ट त्याला आपण म्हणतोय पूर्ण भविष्यकाळ. हिअर वी अज्युम दॅट समवन वुड हॅव कम्प्लिटेड स्पेसिफिक ॲक्शन इन फ्युचर, किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे वर्तमानामध्ये कोणती तरी क्रिया घडलेली असेल असं आपण गृहीत धरतोय. Means the action which will be completed in the future time. करेक्ट. हां, मगाशी जसं मी तुम्हाला 2 एक्झाम्पल सांगितले. एक सांगितलं उद्या 12 वाजता संपणाऱ्या लेक्चरचं, राईट? आणि दुसरं एक्झाम्पल सांगितलं आईचं, जिचा स्वयंपाक 11 वाजता, 11:15 वाजता, 11:30 वाजता संपतो. गेटिंग ऑर नॉट? Yes, तर मी sir. एक एक्झाम्पल सांगू का? हां, सांगा. There will be vaccine available for coronavirus in future. There will be vaccine available. The vaccine will be available. Is it future perfect tense? No, sir. No, sir. It will be available. That will be simple future tense. Future continuous tense आहे तो. नाही. It will be available. बघा, मी तुम्हाला क्लिअर करतो. बघा, वॅक्सिन will be available. हा कोणता टेन्स आहे माहिती आहे का? सांगा बघू. दिस इज सिंपल फ्युचर टेन्स. कोणता टेन्स आहे हा? Simple future tense. सिंपल फ्युचर टेन्स. कसं? तर बघा, हे बी हा रूट फॉर्म आहे. कसं ते अजून परत सांगतो. आपला जो पॅटर्न आहे इन्फिनिटिव्ह, प्रेझेंट फॉर्म, पास्ट फॉर्म, पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल. बघा, टू बी, त्याच्यानंतर एम
इज, आर, त्याच्यानंतर वॉज, वेअर, हे आपण पुढे शिकणारच आहोत. पण हा जो काळ आहे लक्षात घ्या, एक्सक्यूज मी, हा जो बी आहे इट इज रूट फॉर्म, लक्षात घ्या. म्हणून दिस इज सिम्पल फ्युचर टेन्स. इज दॅट क्लिअर नाव? Yes, sir. आता या बी बद्दलचं जास्त डिस्कशन आपण पुढच्या प्रकारामध्ये करणार आहोत. ओके. एनी अनदर एक्झाम्पल? He will have bought a new car. करेक्ट. ही विल हॅव गॉट किंवा ही विल हॅव परचेस्ड अ न्यू कार. त्याने नवीन कार खरेदी केलेली असेल किंवा त्याला नवीन कार मिळालेली असेल. अंदाज बांधतोय, गृहीत धरतोय, लक्षात घ्या. नाव let us go ahead to our 7th tense in the sequence. है कि नहीं? Present continuous. Present continuous. So who will tell me which actions do we express with the help of this tense? The action which is going on. Correct. To tell about the action which is going on. Very good. Ongoing action किंवा त्याला आपण प्रोग्रेसिव्ह ऍक्शन म्हणतो. मराठीमध्ये चालू किंवा अपूर्ण क्रिया म्हणतो, है की नाही? इन प्रोसेस. Yes, sir. चालू असणारी क्रिया. हा, पण कधी, कोणत्या वेळी, असा माझा पुढचा प्रश्न असेल तर कधी म्हणणार? Present. Present मध्ये. करेक्ट. इन प्रेझेंट, नाव, ॲट धिस मोमेंट, करंटली, प्रेझेंटली. आता, सध्या, यावेळी, या क्षणी. मराठीमध्ये कोणते शब्द लक्षात घ्यायचे सांगा? आता मी सांगितलेले. आता, यावेळी, या क्षणी. करेक्ट. आता, यावेळी, या क्षणी. तर तशा क्रिया आपण याच्यातून सांगत असतो. देन द 8th टेन्स इन आवर सिक्वेन्स इज पास्ट कंटिन्युअस. कशासाठी वापरतो, कोणत्या क्रिया व्यक्त करतो? Action it to tell about an action which was going on in the past. व्हेरी गुड. Time, past time. किंवा विच वॉज गोइंग ऑन ॲट स्पेसिफिक टाइम इन पास्ट. राईट? Yes, sir. हा. Yes. भूतकाळामध्ये ठराविक वेळी सुरू होती. He was क्रिया. attending. करेक्ट. ही वॉज अटेंडिंग लेक्चर. कधी? काल 11 ते 12 या वेळेत. मी म्हटलं तुम्हाला, व्हॉट वेर यू डुईंग येस्टरडे ड्युरिंग 3 to 4 PM? He was attending lecture in Correct. yesterday. करेक्ट. इन येस्टरडे नाही म्हणायचं, येस्टरडे म्हणायचं फक्त. ओके. ही वॉज Yes, sir. अटेंडिंग लेक्चर्स येस्टरडे. कळतंय? किंवा Yes, sir. अजून एक एक्झाम्पल सांगतो. येस्टरडे वेन आय केम टू युअर होम यू वेअर स्टडिंग. बघा, काल जेव्हा मी तुमच्या घरी आलो त्यावेळेस तुम्ही अभ्यास करत होते. बघा, घरी आलो ती एक विशिष्ट वेळ आहे की ज्यावेळी तुमची ॲक्शन अभ्यास करण्याची ऑनगोईंग होती, इन प्रोसेस होती. Yes, sir. चालू होती किंवा अपूर्ण होती. एखादी गोष्ट चालू असते म्हणजेच ती अपूर्ण असते, लक्षात घ्या. They were going to picnic. करेक्ट. दे वर गोइंग टू पिकनिक. व्हेरी गुड. फक्त एका सॅम्पल एक्झाम्पलच्या संदर्भात लक्षात घ्या, शब्द बदलतील पण पॅटर्न्स हे बदलणार नाहीत. पॅटर्न्स आर सेम. आपण कधी वाक्य पाठ करायची नसतात कम्युनिकेशनमध्ये. कम्युनिकेशनमध्ये वेज शिकून घ्यायचे असतात, पॅटर्न्स शिकून घ्यायचे असतात आणि त्या पॅटर्न्सचं ॲप्लिकेशन करायचं असतं. कशामध्ये? आपल्या कम्युनिकेशनमध्ये. पटतंय? पटतंय का? Yes, sir. Okay. Then let us go for the next tense in our sequence, that is future continuous tense. बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण असं म्हटलं की कोणीतरी कोणतीतरी क्रिया करत आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण असं म्हटलं की कोणीतरी कोणतीतरी क्रिया करत होता. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये आपण काय म्हणू? कोणीतरी करेल. क्रिया करेल तो. करेल म्हटलं की सिंपल फ्युचर टेन्स झाला. Remain incomplete. करत असेल. करत असेल. करेक्ट. कोणीतरी कोणतीतरी क्रिया करत असेल. कंटिन्युटीचा सेन्स द्यायचा आहे की नाही? कोणतीतरी क्रिया Yes, sir. करत
आयएनजी प्रत्यय हा, आहे, sir. लक्षात घ्या याच्यामध्ये. आयएनजी प्रत्यय असल्यामुळं आपल्याला कोणती तरी क्रिया करत, जसं की खात, पीत, बसत, उठत, पळत, रडत, कळतंय का? आणि Yes, पुढं sir. असेल म्हणावं लागेल. कारण का? तर तो फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून. इज दॅट क्लिअर? Yes, sir. हां. Yes, sir. मग भविष्यात कोण काय करत असेल किंवा I वर्तमानात shall be going to college. करेक्ट किंवा वर्तमानातला पण अंदाज आपण या काळातून व्यक्त करतोय. जसं मी फ्युचर परफेक्टच्या बाबतीत सांगितलं, आईच्या स्वयंपाकाबद्दल सांगितलं, तेच इथं पण ॲप्लिकेबल आहे. समजा आता 12 वाजलेले आहेत, ओके, आणि आपल्याला माहिती आहे की 12 वाजता माझे वडील त्यांच्या ऑफिसला जात असतात. समजून घ्या 12 वाजता कोणी ऑफिसला नसतं जात, समजून घ्या. 12 वाजता माझे वडील ऑफिसला जात असतात, रस्त्यावर असतात कुठेतरी. मग आता 12 वाजलेत, माझे वडील काय करत असतील? ही हां He will be going to करेक्ट office. करेक्ट ही विल बी गोइंग टू ऑफिस. कळतंय का? वर्तमानातला Yes, अंदाज sir. आहे हा. Yes, sir. आणि दुसरा सेन्स तुम्हाला मी सांगतो. उद्या समजा परत आपलं 11 ते 12 मध्ये लेक्चर आहे. व्हॉट विल वी बी डुईंग 11 ते 12 मध्ये? Attending lecture. करेक्ट. We will be attending lecture. I will be teaching. You will be listening. I'll be explaining. You'll be understanding. Getting or not? Yes, sir. Yes, sir. हां, तर हे लक्षात घ्या. Now the next tense in our sequence, what is it? Present perfect continuous tense. हां, Or, कोणाला? or present perfect progressive tense. करेक्ट. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणा ना प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह म्हणा, दोन्हीचाही अर्थ एकच. कंटिन्युअस म्हणजेच प्रोग्रेसिव्ह, प्रोग्रेसिव्ह म्हणजेच कंटिन्युअस. क्लिअर? Yes, sir. Now tell me, in what context, in what sense do we use this tense? कोणत्या संदर्भात आपण हा काळ वापरतो? कोणत्या क्रिया सांगण्यासाठी, कसल्या क्रिया सांगण्यासाठी? Means एखादी क्रिया चालू असते, नंतर बंद होते, नंतर चालू होते. असं असतंय का? Means चालू was started in the past हां, time, हे बरोबर आहे. हां, remain continue, करेक्ट. got completed, कम्प्लिटेड and गॉट नाही. again तुमच्या दोन again गोष्टी ही started. क्रिया सतत चालूच होते. तुमच्या दोन गोष्टी बरोबर आहेत की भूतकाळात सुरू झाली, परत कंटिन्यू राहिली, आणि पुढचं सांगतो मी तुम्हाला, ती क्रिया आज पण सुरू आहे आणि कदाचित पुढे पण चालू राहील. कदाचित Means म्हणतोय. complete होते, नंतर start, नंतर continue आणि नंतर complete. नाही नाही, कन्फ्युजन नका ठेवू. सांगतो मी तुम्हाला कसं. जसं बघा, आपली श्वास घेण्याची एक क्रिया आहे, ब्रीदिंग, आहे की नाही? Yes, sir. हां, कधीपासून सुरू झाली? Bond झाल्यापासून. करेक्ट. बर्थ झाल्यापासून आपली ती क्रिया सुरू झाली. आज पण सुरू आहे की नाही? Yes, sir. Yes, sir. पुढे पण प्रोबॅबली चालू राहणार आहे की नाही? Yes, sir. Yes, sir. बघा, मग आपण असं म्हणू हां. शकतो की जी क्रिया हां, जी बोला. क्रिया घडत होती ती अजूनही घडतेच आहे. घडत होती म्हणण्यापेक्षा जी क्रिया भूतकाळात सुरू झाली आणि जे आज पण सुरू आहे, हाय की नाही? Remain continue. चालू आहे. Which was started in the past time करेक्ट. हां, and remain continue हां. uh, And today also it is going on. till right? today. हां. And it will possibly be It continued. Going will be on, and it possible is going on. continuing in future Continue. also. करेक्ट. परत एकदा मी सांगतोय, भूतकाळात सुरू झालेली क्रिया जी आज पण सुरू आहे आणि बहुतेक पुढे पण चालू राहील, राईट? Yes, sir. अशा Yes. क्रिया आपण या काळातून व्यक्त करत असतो. मग ब्रीदिंगचं एक्झाम्पल मी सांगितलं. अजून एक एक्झाम्पल सांगतो. सिन्स वेन हॅव यू बीन लर्निंग इंग्लिश? केव्हापासून तुम्ही इंग्रजी शिकत आलेले आहात? I have been learning English from my nursery. करेक्ट.
बघा, नर्सरी हा तुमचा इंग्लिश शिकण्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे. आज पण शिकताय, येस सर. शिकतोय, कदाचित पुढे पण शिकत राहू. अजून तुम्हाला अजून जवळच्या क्रिया सांगतो. इटिंग, राईट, ड्रिंकिंग. आय हॅव बीन इटिंग मँगो कधीपासून? फ्रॉम नर्सरी. हां, एकच आंबा खात आलेले आहात का नर्सरी पासून? नो सर. ओके. इट कॅन नॉट हॅपन, राईट. मग असं म्हणायचं, आय हॅव बीन इटिंग मँगोज. तुम्ही मँगो म्हटलं तर एकच खात आलेले आहात असा अर्थ येतोय. मग मँगोज म्हणा, अर्थ जुळेल. कळतंय का? ओके सर. हां, व्हेरी गुड. अजून किंवा She कोणी has म्हणत been singing a song हां, since last 2 hours. गेल्या 2 तासापासून एकच गाणं ती म्हणत आलेली आहे. ओके, व्हेरी गुड. अजून Yes, sir. बघा, याच्यामध्ये सिन्स आणि फ्रॉम हे शब्द येत असतात कधीपासून हे व्यक्त करण्यासाठी. मग तुम्ही सिन्स 12 इयर्स म्हणू शकता, फ्रॉम 2 इयर्स म्हणू शकता, किंवा सिन्स 1997 म्हणू शकता, आहे की नाही. 1997 पासून, 2000 सालापासून, 2003 पासून, बरोबर आहे की नाही. 5th स्टँडर्ड पासून, 2nd Yes, sir. स्टँडर्ड पासून. I have been studying in this school since last 4 years. करेक्ट, गेल्या 4 The वर्षापासून. example I think. करेक्ट, व्हेरी गुड. मग ह्याच्यामध्ये बघा, अजून एक सेन्स असतो की एखाद्या व्यक्तीला एखादी क्रिया करण्याचा अनुभव किती आहे. अनुभव, एक्सपिरियन्स, कळतंय का? Yes, sir. हां, तो पण सेन्स या काळाला चिकटलेला आहे. जसं की सचिन तेंडुलकर हॅज बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स हिज 10th स्टँडर्ड. बरोबर आहे की नाही. Yes, sir. हां, पण आज त्यांनी सोडून दिलेलं आहे, म्हणून या काळामध्ये त्याचा उल्लेख करता येणार नाही. त्याच्यासाठी पुढचा काळ आहे. Past perfect continuous करेक्ट, tense. करेक्ट. कारण त्यांनी क्रिकेट आता खेळतात का ते? No. नो. नो. ट्राय टू अंडरस्टँड. पण मी माझ्या बाबतीत म्हणू शकतोय बघा, की आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सिन्स लास्ट 13 इयर्स. आज पण Yes, शिकवतोय, sir. कदाचित उद्या पण शिकवत राहीन, भविष्यात पण शिकवत राहीन. आर यू गेटिंग? Yes, sir. येस ओके. सर. पॅटर्न लक्षात घ्या आणि आपल्या भावना, विचार कशाशी जुळतात, कोणत्या पॅटर्नशी जुळतात, हे डिसिजन फार महत्वाचं आहे. मगाशी मी सांगितलंय. नाउ लेट अस गो टू नेक्स्ट टेन्स, दॅट इज पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सांगा काय सेन्स असेल याच्यामध्ये? It's action which had started in long ago करेक्ट. in the past हां, and which was going on. कंटिन्यू. नाही. बघा कसं ते Next, सांगतो. which was completed. नाही समजलं सर मला. हां, सांगतो मी तुम्हाला. या लाईन्स दिसत आहेत सगळ्यांना? येस सर. बघा, Yes, sir. हा जो बी आहे, दिस इज आवर प्रेझेंट. ओके. Yes, sir. आणि अजून थोडंसं क्लिअर करतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ओके, हा जो बी आहे तो आपला प्रेझेंट आहे. आपला हा जो ए आहे दॅट इज आवर पास्ट. ओके. Yes, येस sir. सर. हां, आणि हा सी काय असेल मग? Future. फ्युचर. फ्युचर. करेक्ट. अँड व्हॉट इज दिस बेसिकली दिस इज अ टाइमलाईन. आर Yes, यू sir. क्लिअर? हां, मग याच्यामध्ये बघा, या बी पूर्वी कोणत्याही मोमेंटला, बघा माझं कर्सर कसा हे होतोय बघा, यापैकी कोणत्याही मोमेंटला एखादी क्रिया सुरू झालेली आहे भूतकाळात, आणि परत भूतकाळमध्येच ठराविक पॉईंटला ती क्रिया, बघा इथं जो पॉईंट दिसतोय या पॉईंटला ती क्रिया संपली. म्हणजेच एवढ्या ठराविक स्पॅन पुरती ती क्रिया सुरू होती. आज ती क्रिया सुरू आहे का? नाही. No, sir. करेक्ट. अशा क्रिया आपण या काळामधून व्यक्त करत असतो. कोणत्या? पास्ट परफेक्ट. Past perfect continuous tense. करेक्ट. आणि मराठीमध्ये आपण असं समजून घेत असतो की कोणीतरी कोणतीतरी क्रिया करत आलेला होता. कधीपर्यंत? बघा या काळापर्यंत, एवढ्या स्पॅन इथपर्यंत. आज तो करतोय का? नाही. No, sir. नाही.
मग जसं मी म्हणतोय की गांधीजी हॅड बीन फायटिंग फॉर द नेशन. डॉक्टर कलाम had been making innovations in our science. Sachin Tendulkar had been playing cricket. He had been driving a bus for Correct. 3 years. Correct. 3 वर्षासाठी त्यांची ती क्रिया चालू होती. किंवा Yes. हे जे मी 3 एक्झाम्पल सांगितले, एक गांधीजींचं सांगितलं, एक डॉक्टर कलामांचं सांगितलं, सचिन तेंडुलकरचं सांगितलं. अजून एक एक्झाम्पल सांगतो. कसं तर बघा, आपल्याला भूतकाळात कोणाच्या तरी संगतीनं कोणती तरी सवय लागलेली असते. समजा ती वाईट सवय असते. ओके. Yes, sir. हां. आणि एक दिवस आपले जे घरातले मोठे असतात, वडील म्हणा, आई म्हणा, त्यांच्या लक्षात ती वाईट सवय येते, लक्षात येते त्यांच्या ती वाईट सवय. आणि आपल्याला बसतो काय? मार बसतो. हां. आणि मार बसला की ती सवय आपली बघा असंच कोणत्या तरी पॉइंटला भूतकाळात बंद होते. बंद होते. हां. आणि आज आपण त्या सवयीकडे अजिबात ढुंकून पण बघत नाही. मग मी म्हणतो बघा, आय हॅड बीन स्टीलिंग मनी फ्रॉम माय फादर्स पॉकेट. आय हॅड बीन स्टीलिंग. मी चोरी करत आलेलो होतो. आज करतोय का? No, sir. नाही करत. परत मार खायचा आहे काय? है की नाही? ट्राय टू अंडरस्टँड. आर यू क्लिअर? Yes, sir. येस सर. कोणीतरी कोणती तरी क्रिया करत आलेला होता. ती क्रिया भूतकाळातच संपली, आज सुरू नाही. क्लिअर? ओके. आणि हा जो लास्ट टेन्स आहे तो फार सगळ्या प्रेडिक्शनचाच आहे. कोणीतरी कोणती तरी क्रिया करत आलेला असेल, भविष्यात सुरू होईल, तिथनं चालू राहील आणि तिथनं पुढं कसं काय, है की नाही? तर तो काही आपल्या प्रॅक्टिकल डे टू डे कम्युनिकेशनचा भाग नाही. कारण माणसांचं कम्युनिकेशन असं काही सगळंच प्रेडिक्शन असं नसतं, लक्षात घ्या. म्हणून ह्या शेवटच्या टेन्सचा तुम्ही फारसा काही विचार करू नका. आर यू क्लिअर? Yes, sir. Okay. So I think we are going beyond the time. Should we stop here for today? येस सर. Okay, sir. Okay, sir. Thank you, everybody. Okay. Have a nice day. Same to you, sir. Thank you.